मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच भारताचा विजय। आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचं अभिनंदन। दिग्गज राजकारणी आणि कलाकारांकडून भारतीय संघाचं कौतुक, शत्रूची बोलती बंद केली अमिताभ बच्चन यांचं ट्विट, तर फडणवीसांकडून देखील संघावर कौतुकाचा वर्षाव। आशिया चषकात भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष, दिवाळीपूर्वीच आतषबाजी। मुंबईपासून जम्मू काश्मीरपर्यंत क्रिकेट प्रेमींचं सेलिब्रेशन। राज्यात आज देखील पावसाचा जोर, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात जोरदार पावसाचा इशारा। पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली। रामकुंड परिसरातील दुकानांमध्ये पुराचं पाणी, नाशिकला अतिमुसळधारेचा इशारा। पावसामुळे छत्रपती संभाजीनगर पाण्याखाली, ग्रामीण पट्ट्यातील शेतीचं अतोनात नुकसान, तर जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात जवळपास 3 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू। मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम। धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड पुराच्या विळख्यात। नांदेडमध्ये पूरस्थिती कायम, सोलापुरात सीना नदीला पुन्हा पूर। राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंदिर संस्थान सरसावली। शिर्डीतील साई संस्थान आणि तुळजापूर मंदिर संस्थानकडून प्रत्येकी 1 कोटी, तर शेगावमधून 1,11,00,000ची मदत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।